कधी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 2000+ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी. सविस्तर माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसामध्ये पैसे जमा होणार का? अशा मोठ्या प्रमाणात ज्या व्हायरल बातम्या होत आहेत, या बातम्या खरंच आहेत का? आपण अधिकृत वेबसाईटवर आलो आहोत. PM किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आहोत आणि इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपण KYC प्रक्रिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ज्या कशा पद्धतीने येणार आहे आणि 4,000 रुपये खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपल्याला वरती टाकायचं आहे PM किसान योजनेचा जो URL आहे ते टाकायचं आहे, म्हणजे PM किसान योजना असं नाव टाकायचं आहे. टाकल्याच्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसल्याच्यानंतर मित्रांनो, पहिल्या सुरुवातीस आपल्याला एक फार्मर रजिस्ट्रेशन KYC नो युअर डिटेल्स अशा पद्धतीने दिसेल आणि खालीमध्ये KYC इज PM किसान रजिस्ट्रेशन फार्मर आणि OTP बेस्ड KYC इज अवेलेबल ऑन PM किसान पोर्टलमध्ये KYC प्रक्रियासुद्धा तुम्ही करू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. बेस्ट असा सेल अवेलेबल आहे, आपण नक्की व्हिजिट करू शकता. मित्रांनो, तसेच मित्रांनो, आपण खाली केल्याच्यानंतर दुसरा पर्याय तुम्हाला दिसत आहे, ते म्हणजे KYCचा. KYCवर क्लिक केल्याच्यानंतर आपण PM किसान योजनेची KYC सुद्धा घरबसल्या करू शकता. तसेच आता PM किसान योजनेच्या माध्यमातून आता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला आता वार्षिक जे आहेत ते 15,000 रुपये मिळणार असं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलं होतं की आमचं महायुतीचं जर सरकार आलं तर आम्ही 15,000 रुपये देऊ, तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकते, कारण की जे महायुतीचं सरकार आहे ते आलेलं आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हायलाच पाहिजे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.